नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता कमळी आणि निंगी झोपलेले असतात, परंतु अन्नपूर्णा आजीची तिकडे त्या कामिनीने केलेली अवस्था म्हणजे तिला अगदी उभा करून ढकलून दिले। ती डोक्यावर पडलेली आहे आणि त्याच परिस्थितीत आता कमळीला इकडे अन्नपूर्णा आजी संकटात आहे असं स्वप्न पडलेलं आहे। म्हणून कमळी मात्र आता अगदी घाबरूनच उठते आणि जोरात नाही असं ओरडते। कमळी आता तिच्या आवाजाने अगदी म्हणजे खूप जोरात ओरडलेली आहे। म्हणून निंगी लगेच आता जागी होते आणि कमळीला विचारते की काय ग कमळी, काय झालं, काय वाईट स्वप्न पडलं तुला? त्यावर कमळी म्हणते की अगं मला स्वप्न पडलं निंगे हे पग कोणीतरी मारतं, कुणाला तरी घेऊन चाललेला आहे। म्हणून कमळी आता रडत असते आणि हे पग अगं काहीच कळेना। तेव्हा आता निंगी म्हणते की कमळी तू नक्की काय बोलतेस, कुणाबद्दल बोलतेस, नक्की कोण कुणाला काय करतं? त्यावरती आता कमळी म्हणते की अगं स्वप्नामध्ये मला नीट व्यवस्थित चेहरा दिसलेला नाही, हे बघ अगं कोणीतरी फरफटत घेऊन जात होते आणि ते अगदी ओरडत होते आणि मला हाका मारत होते, नक्की कोण असेल ग? निंगे हे बघ काहीतरी वाईट घडत आहे, मला खरंच काही सुचेनासे झालेले आहे, मला खरंच खूप मोठी धडकी भरली, काय करू आता? तेव्हा आता अनिका काहीतरी बडबडली, अगदी तेव्हापासून माझ्या डोसक्यामध्ये हेच फिरू राहिलेलं आहे। म्हणून आता कमळी अगदी कासवीस होते आणि हे पग निंगी काहीतरी वाईट घडत आहे, 100% कुणाला काहीतरी झालेले आहे। म्हणून आता कमळी निंगीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यावरती आता निंगी सुद्धा घाबरते। निंगी म्हणते की कमळी मी काय बोलू, आता तूच अशी बोलायला लागली तर मी काय बोलणार? परंतु कमळे अगं कुणाला नक्की काय झालं, काही कळाले का? त्यावरती आता कमळीला आपल्या आईची आठवण येते आणि म्हणते की आईला काही झाले नसेल ना, नाहीतर आबांना काही झाले की काय, आणि नाहीतर अन्नपूर्णा आजींना, म्हणजे हे पग त्यांना कोणीतरी काहीतरी करत आहे असं मला वाटतं आणि कोणीतरी कुणाला तरी मारत आहे। कमळीचा जीव आता अगदी अन्नपूर्णा आजींसाठी कासवीस होतो। त्यानंतर आता इकडे अन्नपूर्णा आजी मात्र खालीच पडलेली आहे आणि तेवढ्यात राजन त्यांच्या रूम मध्ये येतच असतो। समोर आईला बघून त्याला तर धक्काच बसतो, धावतच तो आता आईजवळ येतो, आईला उचलतो आणि म्हणतो की काय झालं आई, आणि लगेच आपल्या स्टाफला आवाज देतो कुणीतरी आहे का, पाणी वगैरे घेऊन या। आणि तेवढ्यात आता कामिनी आणि रागिनी तेथे येतात आणि आता त्यांना काहीच माहिती नाही म्हणून अगदी कांगावा करण्याचा प्रयत्न करतात। आईने रागिनी पाणी द्यायला जाते तर कामिनी विचारते की काय झालं? रागिनी पाणी देत म्हणते की राजन, अरे आई असं कसं पडल्यात? आई अहो काय झालं, उठा ना। तेव्हा आता आजोबा मात्र कामिनीकडे रागाने बघतात, कामिनी आजोबांकडे सुद्धा बघत असते। त्यावरती रागिनी म्हणते की राजन नक्कीच त्यांना काहीतरी हवं असेल आणि ते स्वतः आणण्यासाठी गेले असतील, आणि आई अहो आम्हाला आवाज द्यायचा, आम्ही आला असतो, म्हणून आई जोरात ओरडत असते। त्यावरती कामिनी म्हणते की मला ह्या वहिनीचं खरंच काही कळत नाही, का ती असं करतेस बरं, आणि जर काही लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं? त्यावरती राजन रागानेच विचारतो की मुळात हे सर्व झालेच कसे, हे मी विचारतोय। तेव्हा आता रागिनी म्हणते की हे बघ राजन त्यांना काही हवं असेल म्हणून त्या अगदी घ्यायला गेल्या असतील आणि खाली पडल्या असतील। त्यावरती राजन रागानेच रागिनीला म्हणतो की मी तुला आईजवळ थांबायला सांगितले होते। त्यावर आता रागिनी सुद्धा रागानेच म्हणते की राजन मी काही ज्योतिषी वगैरे नाही। त्यावर आता कामिनी लगेच म्हणते की हे बघा तुम्ही दोघं का भांडत बसलात, येथे प्रसंग काय, वहिनीला लागलेला आहे, तिला लागलेला आहे की ते अगोदर बघा नंतर भांडा, डॉक्टरांना लवकर फोन करून त्यांना यायला सांग। म्हणून आता रागिनी आणि राजन अन्नपूर्णा आजीला धरून उठून बेडवर ठेवतात। तेव्हा आता जे आजोबा आहे तर ते आपल्या मनात म्हणतात, तेव्हा आता ही अपंग करून हे सर्व मला बघायला तू जिवंत ठेवलेला आहेस का, आणि यापेक्षा मात्र मला मारून टाक, नाही आता मला हे सहन होत नाही। जे अन्नपूर्णा आजीची इतकी जी अवस्था आहे ती अशी अवस्था करण्यापेक्षा तिला सुद्धा देवा मरण दे आणि मला सुद्धा मरण दे, देवा हे भोग आहे तर ते तिच्या वाटेला देऊ नकोस। अजून या बायकांच्या हातामध्ये काही नाही तरी सुद्धा त्यांची मजल इतक्यापर्यंत गेलेली आहे अन्नपूर्णाला त्रास देण्यात, आणि जर यांच्या हातामध्ये काही गेले, सगळं जर त्यांच्या हातात गेले तर ही कामिनी मात्र सगळ्यांची अवस्था माझ्यासारखी करेल, आणि देवा यातून तू आम्हाला वाचू शकतो। आज मात्र तू आमची खरी नात आहे, आज रात्रीपर्यंत ती आमच्याकडे पाठव, त्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे। म्हणून आता हे आजोबा आहे तर ते खूप रडत देवाला प्रार्थना करतात। त्यानंतर आता कमळी आणि निंगी घाईने सायकलवरून आता अन्नपूर्णा आजींना भेटायला येतात। आता दोघींच्या गप्पा सुरू असतात की कधी जातो आणि अन्नपूर्णा आजीला भेटतोय असं झालं, आणि तेवढ्यात वॉचमॅन आता गेट बंद करतोय। त्यावरती आता कमळी आणि निंगी म्हणतात की अहो दादा आम्हाला आत तर येऊन द्या, तुम्ही गेट का असं लावून घेतलं? त्यावरती तो वॉचमन म्हणतो की हे बघा तुम्हाला असं आत नाही जाता येणार, असा आदेश आहे आम्हाला। त्यावरती कमळी म्हणते की अहो असं काय करतात, आम्हाला अन्नपूर्णा आजींना भेटायचं आहे। त्यावरती वॉचमन म्हणतो की काही करा परंतु आज मात्र तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार, अन्नपूर्णा आजीची तब्येत ठीक नाही, आज मात्र कुणाला आतमध्ये सोडायचं नाही असा आदेश आम्हाला आहे। त्यावरती मात्र आता कमळी विचारते की अन्नपूर्णा आजींना काय झालं, बरी नाही म्हणजे नक्की काय?
त्यावरती आता वॉचमन काका म्हणतात की हे बघा मला फारसं माहिती नाही, परंतु त्यांची तब्येत बरी नाही इतकंच मी तुम्हाला सांगू शकतो. त्यावरती आता कमळी म्हणते की बघ ना निंगे, यासाठीच मला हुरहुर लागून होती आणि ती दादांना आता रिक्वेस्ट करते की दादा काही करा, परंतु आम्हाला अन्नपूर्णा आजींना भेटायला आत पाठवा. निंगी म्हणते की आम्हाला फक्त 5 मिनिट भेटून द्या, आम्ही एकदा भेटतो आणि बाहेर येतो. तेव्हा वॉचमन काका म्हणतात की एकदा मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला माझी नोकरी जाऊन द्यायची आहे का? आणि तेवढ्यात तिथे सुजाता येते. सुजाता म्हणते की यांना तू का अडवतोस? अरे यांना येथे येण्यापासून कोणीही नाही अडवू शकत, असं मात्र अन्नपूर्णा मॅडमनेच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता सुजाता मात्र कमळीला सॉरी मॅडम असं म्हणते. तर वॉचमन काका म्हणतात की आज मात्र त्या कामिनी मॅडमने आतमध्ये कोणालाही अन्नपूर्णा आजींना भेटायला सांगितलेलं नाही, सोडायला सांगितलेलंच नाही आणि खास करून मला बजावलेलं आहे की या दोघींना मात्र आत सोडायचं नाही. मग तुम्ही सांगा की मी काय करू? त्यावरती आता कमळी अगदी प्रार्थना करत म्हणते की हे बघा मी हात जोडते, परंतु ताई प्लीज गेट उघडायला सांगा. त्यावरती आता सुजाता म्हणते की हे बघा ऐका वॉचमन काका, यांना आतमध्ये सोडा तुम्ही. आणि तेवढ्यात आता सुजाता ही गेट उघडणार तोच लगेच रागिनी धावतच येते आणि सुजातावर ओरडते आणि स्वतःचा जॉब आहे तो तुला जड झाला वाटतं आणि आता मात्र तुला स्वतःच्या घरचं अन्नपाणी बंद करायचं असेल. एकदा सांगितलेली गोष्ट तुझ्या लक्षात काय येत नाही? कारण ही मुलगी आहे तर ती घरात यायला नकोय. एकदा सांगितलं मग कशाला सारखं सारखं तेच करतात? त्यावरती आता वॉचमन म्हणतो की हे बघा मॅडम, यांना अन्नपूर्णा आजींना भेटायचं आहे. त्यावरती आता रागिनी लगेच म्हणते की वॉचमन हे बघ, यापुढे मात्र अन्नपूर्णा हे नाव विसरून जायचं आणि यापुढे मात्र यापुढे जर आता कोणाची ऑर्डर घ्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त अनिका आणि माझी असेल, कारण आता तुमची नवीन मालकी अनिका महाजन होत आहे. तर येतं का काही लक्षामध्ये तुमच्या? तेव्हा आता कमळी आणि निंगी हे सर्व ऐकत असतात. यापुढे मात्र अशा गावच्या मुली आहे तर ते आपल्या घरात येता कामा नये, नाहीतर तुमच्या दोघांची नोकरी ही जाईल. आता वॉचमन खूप घाबरतो आणि सॉरी म्हणून लगेच आपल्या कामाला लागतो. सुजाता सुद्धा आता खाली मान घालून आतमध्ये निघून जाते आणि तेवढ्यात मात्र आता रागिनी आत जाते तर डॉक्टर येतात. तेव्हा कमळी आणि निंगी विचारतात की डॉक्टर काय झालं, तुम्ही म्हणजे आता इथे कसे आहात? तेव्हा डॉक्टर सांगतात की आत्ताच मला अन्नपूर्णा आजी ह्या बऱ्या नाहीत, त्या बेडवरून पडलेल्या आहेत, त्यासाठी कॉल आलेला आहे, म्हणून घाईने मी त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आलेले आहे आणि त्यांना लागलेलं आहे असे बोलत डॉक्टर आत जातात. तर वॉचमन पुन्हा गेट बंद करतो. त्यावरती कमळी म्हणते की निंगे बघ ना, अगं अन्नपूर्णा आजी असे कसे बेडवरून पडल्यात, मग म्हणूनच मला आता त्यांची इतकी हुरहुर लागून राहिली होती. त्यावरती निंगी म्हणते की हे बघ कमळे, आता डॉक्टर आले त्यामुळे अन्नपूर्णा आजींना काही नाही होणार. त्यावरती आता कमळी म्हणते की काही झालं तरी आपल्याला आत गेलंच पाहिजे. आणि तेवढ्यात बाई करून तेथे ऋषी येतो. कमळी आणि निंगीला बघतो आणि कमळीला विचारतो की कमळी काय? कमळी आता रडत असते. ऋषी विचारतो की काय झालं, तुम्ही असे बाहेर उभ्या का आहेत? त्यावरती आता कमळी म्हणते की हे बघा ऋषी सर, अन्नपूर्णा आजींना माझी खूप गरज आहे. त्या रागिनी मॅडम मात्र मला आतमध्ये घेण्यास झालेले आहे. आता घडलेला सर्व काही प्रकार आहे. तर कमळी आता ऋषी सरांना सांगते. सर्व ऐकून आता ऋषी म्हणतो की कमळे, रागिनी मॅडम इतकं बोलून गेल्या म्हणजे त्या इतक्या इझिली तुम्हाला आतमध्ये नाही सोडणार आणि जबरदस्ती काही आता होणार नाही. त्यावरती कमळी म्हणते की नाही सर, काही झालं तरी मला शेवटी आत जावेच लागेल. अन्नपूर्णा आजींना माझी खूप गरज आहे. आणि तेवढ्यात मात्र आता डॉक्टर आत येतात अन्नपूर्णा आजींना चेक करायला आणि चेक वगैरे करून राजनला सांगतात की हे बघा अजून त्यांची तब्येत इतकी बरी नाही, मी त्यांना गोळ्या औषध इंजेक्शन वगैरे दिलेलं आहे, हे बघा तुम्हाला सगळ्यांना मात्र त्यांची काळजी घ्यावी लागेल. आता कामिनी खोटं बोलते आणि म्हणते की आता तुम्हाला सांगते डॉक्टर, आमच्या वहिनीची काळजी घेणं आम्ही जरासी अगदी कसर नाही करत, सतत त्यांच्या सोबत कोणी ना कोणी असतं. तर रागिनी म्हणते की हो डॉक्टर, आईंची अशी अवस्था झाल्यापासून आमच्यातील कोणी ना कोणी त्यांच्या सोबत आहेतच. त्यावरती डॉक्टर म्हणतात की व्हेरी गुड, पण तरी सुद्धा एखादी व्यक्ती नेहमी त्यांच्या सोबत असायला हवी, कारण या कंडिशन मध्ये पेशंटची अवस्था फार अशी नाजूक असते. पेशंटची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, नाहीतर पुन्हा अशी एखादी घटना घडून पेशंटला जास्त दुखापत होण्याची शक्यता आहे. आणि मी येते आता. राजन मात्र आता डॉक्टरांना थँक्यू बोलतो. तर डॉक्टर आता निघून जातात. त्यावरती आता कामिनी म्हणते की अशा गोष्टी तर आता होतच राहणार, कारण वहिनीची परिस्थितीच इतकी नाजूक आहे. असंही पडणं झडणं होऊ शकतं. कोणी कितीही तिच्या सोबत असलं तरी सुद्धा काही गोष्टी नाही टाळता येणार. हे बघ राजन, आपण वहिनीला अशा एखाद्या ठिकाणी म्हणजे शांत ठिकाणी गावी कुठेतरी घेऊन जायला पाहिजे, जेथे तिची तब्येत व्यवस्थित राहील. आणि या घरामध्ये एकही नोकर आहे तर तो अगदी प्रामाणिक नाही करत, कामचुकारपणा करतच असतात आणि पगार मात्र वेळेवर मागत असतात. जेथे सगळ्या सुख सुविधा असतात ना, म्हणजे वृद्धाश्रम, तेथे आपण वहिनीला ठेवलं तर काय होईल? आता हे ऐकून मात्र राजनला खूप राग येतो. राजन रागानेच बास असं कामिनीला उत्तर देतो. राजन म्हणतो की तोंड दिलं म्हणून त्या वाटेल तसं बोलू नको, तू कुणाबद्दल बोलते याचं भान ठेव. ती माझी आई आहे आणि ह्या अन्नपूर्णा घराण्याची मालकीण आहे आणि तिला मात्र तू वृद्धाश्रमात नेण्याची
ती तू करत आहे तर, आणि जर तुमच्याच्याने हे सर्व होत नसेल तर आता सोडून द्या. मी माझ्या आईची काळजी घ्यायला समर्थ आहे. आता कामिनी म्हणते की हे बघ राजन, तुझ्या आईवडिलांबद्दल असणारं तुझं प्रेम मला कळतंय, परंतु काही गोष्टी मात्र अशा असतात त्यांची काळजी घेणं आणि कायम त्यांच्या सोबत असणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि हे बघ तू तर कायम घरामध्ये नसतोस आणि ते प्रत्येक वेळेस तुला शक्य नाही होणार, त्यामुळे आपण त्यांची तशी काहीतरी व्यवस्था बघूयात. त्यावरती राजन म्हणतो की हे बघ तू नक्की काय बोलते, हे तुझं तुला कळते ना. त्यावर आता कामिनी म्हणते की हो मला कळत आहे, सगळं काही तू वहिनीच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि घरातील मात्र तुला काहीही माहिती नाही. आणि हे बघ कधी असं होतं की चुकीच्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली तर हे सर्व असं होत असतं, म्हणून तुला सावध करण्यासाठी मी हे फक्त बोलले. त्यावरती आता लगेच राजन म्हणतो की हे बघ आत्या ऐकून घे, बाद झालं, आता मात्र मी टेन्शन मध्ये आहे, ह्या चर्चा करण्याच्या मनस्थितीत मी नाही, त्यामुळे मी तुझ्यासमोर हात जोडतो की तू गेली तरी चालेल. तेव्हा कामिनी बरं असं म्हणून लगेच बाहेर निघून जाते. त्यावरती आता इकडे ऋषी कमळी आणि निंगीला सांगतो की हे बघ अगं कमळी, आपल्याला जरा अगदी पेशंटली हे सर्व हँडल करावं लागेल. आता कमळी म्हणते की सर बघतात ना तुम्ही त्या कशा वागतात, मग आपण पेशंटली कसं हँडल करणार बरं. त्यावरती आता निंगी सुद्धा कमळीला समजावते की अगं त्या कधी चांगलं वागत होत्यात का. ऋषी म्हणतो की त्या जे काही वागत आहे त्यामागे एक कारण आहे. अन्नपूर्णा आजी आणि कामिनी आजी या दोघीमध्ये जे डील झालं होतं त्याचं आजचा शेवटचा दिवस आहे. आज रात्री 12 पर्यंत मात्र अन्नपूर्णा आजींची मोठी नात घरी नाही आली तर सगळ्या गोष्टी मात्र अनिकाच्या नावावर होतील. आणि हे बघ अनिकाच्या हातात नाही, परंतु आता कामिनी आजी आणि रागिनी या दोघींच्या नावावर ही सत्ता असेल. एकदा की मात्र ह्या सर्व गोष्टी त्यांच्या नावावर जर गेल्या तर आपण मात्र काही करू शकणार नाही. त्यावरती आता कमळी म्हणते की सर ते काही असून द्या, परंतु आता मात्र सगळ्यात जास्त अन्नपूर्णा आजींची तब्येत जास्त महत्वाची आहे. गौरी मावशी सुद्धा आल्या होत्या आणि त्या हॉस्पिटलमधून कुठे गेल्या तेच माहिती नाही. जर असत्या तर त्यांच्या मोठ्या नातीचा पत्ता तरी आपल्याला सापडलेला असता. त्यावरती ऋषी म्हणतो की त्या कुठे असेल हे फक्त देवालाच माहिती आहे. त्यानंतर आता गौरी इकडे आपल्या रूम मध्ये देवी आईला अगदी रडतच हात जोडते आणि म्हणते की आई तुळजाई, माझ्या सासूबाईंचे तू असे हाल करू नकोस ग. आणि हे बघ त्यांची नात मात्र जिवंत आहे, परंतु त्या कामिनी आणि तिची ती लेक माझ्या पोरीच्या मागे लागलेल्या आहेत. त्यांना जर कळाले की कमळी माझी मुलगी आहे आणि महाजनांची नात आहे, जर त्यांना हे सर्व कळाले तर त्या मात्र तिच्यासोबत काय करतील माहिती नाही, म्हणून मला तिची काळजी वाटते. म्हणून आता गौरी खूप रडत म्हणते की आता नक्की मी काय करू तेच मला कळेनासं झालेलं आहे, हे त्यांना कसं सर्व सांगू, कुठे जाऊ. म्हणून देवी आई तूच काहीतरी मार्ग दाखव, काहीतरी उपाय कर. म्हणून आता ती रडतच देवीला हात जोडते. आणि आज जर कमळी त्यांना सापडली आणि तिचं सर्व सत्य जर त्यांच्या समोर आले तर मग मी कमळीला मात्र सर्व काही सत्य सांगून टाकू का, आणि अन्नपूर्णा आजी मात्र त्यांच्या नातीला शोधून काढतील आणि याची मला पूर्ण खात्री आहे की ते नक्की शोधून काढतील. आता मी काय करू, मी तर इथून कुठेही नाही जाऊ शकत, म्हणून देवी आई तूच काहीतरी आता उपाय शोधून काढ, काहीतरी असं कर. त्यानंतर आता इकडे कमळी आणि ऋषी यांचं काहीतरी आता सुरू आहे. आता कमळी म्हणते की नाही ऋषी सर, आपल्याला शांत बसून नाही चालणार, काहीतरी आपल्याला करावंच लागेल, आणि जर आपण काही केले नाही तर त्या अन्नपूर्णा आजी सगळं काही गमावून बसतील. त्यावर आता निंगी म्हणते की हो ना, आपण मात्र त्यांची नात कुठे आणायची असं निंगी म्हणते. त्यावर आता कमळी म्हणते की हो ना निंगी, अगं तू म्हणते ते बरोबर आहे, त्यांची नात कशी दिसते हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, तिचा फोटो सुद्धा नाही, मग नक्की करायचं तरी काय याचा ते विचार करतात. त्यावरती ऋषी म्हणतो की त्यासाठीच मात्र तिचं स्केच काढून घेतलं होतं आणि ते स्केच सुद्धा नाही मिळाले आणि तो स्केच आर्टिस्ट सुद्धा आता आपल्यापर्यंत नाही पोहोचला. आणि तेवढ्यात आता साधना मावशी म्हणजे गौरी ऋषीला फोन करते आणि म्हणते की हे बघा ऋषी बाबा, हे बघा मला खूप महत्वाचं म्हणजे अन्नपूर्णा आजींच्या नातीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावरती ऋषी म्हणतो की बोला. तर आता गौरी म्हणते की नाही फोनवर नाही बोलू शकत, मी इकडे घरी या आणि घरीच मी तुमच्याशी बोलते. तेव्हा आता ऋषी म्हणतो की ठीक आहे, मी आल्यानंतर आपण बोलूयात, आणि तो फोन ठेवतो. त्यावरती कमळी विचारते की काय झालं सर. ऋषी म्हणतो की आमच्या साधना मावशी आहे ना, त्यांना अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीबद्दल काहीतरी सांगायचं आहे, त्यामुळे तू सुद्धा माझ्यासोबत चल. तर कमळी म्हणते की निंगे आम्ही आलो, म्हणून दोघेही आता निघून जातात. त्यानंतर आता इकडे गौरी मात्र विचार करते की जर मी सांगितले तर त्याचे काय काय परिणाम होतील, म्हणून आता गावाकडे कमळी किती आनंदात अगदी नाचत गात आहे सर्व काही. मात्र आता त्या गौरी मावशींना आठवतं, ती आनंदात गावाकडे राहणारी कमळी तिला आठवते, आणि आता आबा गेल्याचं जे दुःख आहे तर ते संकट तिच्यावर आल्याचं ते सुद्धा आठवून तिला आबांची आठवण होते, म्हणून ती आता खूप रडते. आणि ती मनात रडत म्हणते की कमळे कोणी काही पण म्हणून दे, परंतु एक आई म्हणून मी खरंच कमी पडले. म्हणून उशाखाली ठेवलेला जो कमळीचा फोटो आहे तर तो फोटो काढून त्याकडे बघत ती खूप रडत आहे. ती आता म्हणते की हे बघ कमळे, जे जे तुझ्या हक्काचं आहे ते सर्व तुला मिळावं इतकंच मला अगदी वाटतं, म्हणूनच आज कमळे मी मात्र ऋषीला तुझा हा फोटो दाखवणार आहे. तर मात्र मी ऋषीला सगळं काही खरं सांगणार आहे, माझी पूर्ण खात्री आहे नक्की तुला शोधून काढेल आणि तुझ्या अन्नपूर्णा आजींसमोर उभं करेल, त्यांना सुद्धा खूप बरं वाटेल आणि त्या नक्की बऱ्या होतील.
आणि महाजनांचं असणारं ते जे काही वैभव आहे ते सगळं काही अगदी कायम टिकून राहील म्हणून गौरी आता ऋषीची वाटच पाहत असते. आणि तेवढ्यात आता गौरी आणि जी वाट पाहत आहे तर ऋषी आणि कमळी मात्र आता दाराशी येतात, परंतु कमळी दारातच थांबते. ऋषी विचारतो की कमळी काय झालं, तू काय इथेच थांबली? त्यावरती आता कमळी म्हणते की सर मी जर घरात आले तर हे नयनतारा मॅडमना नाही आवडणार. त्यावरती ऋषी म्हणतो की कमळे हे बघ आता त्याचा विचार करू नको, आपण आता साधना मावशींना अन्नपूर्णाच्या नातीबद्दल जे काही माहिती आहे तर त्याची चौकशी करायला आपण येथे आलो, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, आई काही बोलणार नाही. आणि तेवढ्यात आता राजनचा फोन ऋषीच्या मोबाईलवर येतो. ऋषी फोन घेतो तर राजन म्हणतो की हे बघ अरे मी हॉस्टेलवर फोन केला होता, मी तर तेथे नव्हती, ती तुझ्या सोबत आहे का? त्यावर आता ऋषी विचारतो की काय झालं, तर राजन म्हणतो की अरे मला एक कळत नाही, आईची तब्येत तर खूप बिघडत चाललेली आहे आणि ती गेटवरून अशी मागे का गेली आणि तू प्लीज कमीला इकडे पाठव, कमीला बघून मात्र कदाचित आईला बरं वाटेल. त्यावरती ऋषी विचारतो की काका काय झालं, त्या सिरियस आहेत का खूप, नक्की काही प्रॉब्लेम आहे का? राजन म्हणतो की आता काही विचारू नकोस, आता फक्त आणि फक्त कमीला इथे पाठव. त्यावरती ऋषी म्हणतो की ठीक आहे आणि फोन ठेवतो. तर कमळी विचारते की सर काय झालं? की घाईने तो अन्नपूर्णा आजींची तब्येत बरोबर नाही असे कमीला सांगतो. कमळी धावतच मात्र तिकडे जाते आणि ऋषी मात्र साधना मावशींकडे येतो. आतमध्ये येऊन तो साधना मावशींना आवाज देतो. तेवढ्यात नयनतारा तेथे येते. नयनतारा लगेच ऋषीला म्हणते की बरं झालं तू आत्ता आलास, मी तुला फोनच करणार होते. आणि नयनतारा मात्र आता मला अन्नपूर्णा आजींना भेटायचं आहे, त्यांची तब्येत बरोबर नाही. तर आता ऋषी विचारतो की साधना मावशी कुठे आहेत? तेव्हा नयनतारा म्हणते की त्या असतील, चल ना आपण जाऊन येऊयात. ऋषी म्हणतो की जाऊयात पण मला फक्त आता साधना मावशींना भेटून दे. आणि ऋषी म्हणतो की हे बघ आता मला साधना ताईंना भेटण्याची खूप गरज आहे, त्यांना मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, तोपर्यंत तू आवरून घे, आपण नक्की जाऊयात. तर नयनतारा म्हणते की ठीक आहे पटकन बोल, तोपर्यंत मी तयार होते. ऋषी घाईने आता आत येतो आणि विचारतो की बोला ना मावशी काय झालं? साधना मावशी लगेच म्हणते की हे बघ ऋषीला बसायला सांगून ती अगोदर तुळजाईचं दर्शन घेते. तो फोटो दिव्याच्या समोर ठेवून आता तो ऋषीला दाखवते. जेव्हा कमळीचा फोटो हातात घेतो तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.